मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना अपडेट्समध्ये आज महत्त्वाची बातमी म्हणजे सेकंड फेज जो आहे 42,000 रुपये पाठवण्याचा सेकंड फेज या ठिकाणी म्हणजेच आज संध्याकाळपासून 42,000 रुपये बऱ्याच मुलांच्या अकाउंटला, बऱ्याच अप्रेंटिसशिप मुलांच्या अकाउंटला डिपॉझिट झालेले आहेत. तर 31 डिसेंबर आज आणि 42,000 डिपॉझिटेड टू युअर अकाउंट डिटेल तिथे या विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सेंड केलेली आहे. तर साधारण 6:30 नंतर म्हणजे 6:30 वाजल्यापासून सदर डिस्बर्समेंट सुरू झाले. म्हणजे अंदाजे जर बघितला, जर वेबसाईटवरील आकडा ॲप्रुव्हलचा बघितला तर साधारण 75 कोटी एवढं वाटप या 1-2 दिवसात पूर्ण होणार आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथे बऱ्याच मुलांनी स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत की 42,000 रुपये या वेळी आलेले आहेत. साधारण 6-6:30 पासून स्क्रीनशॉट यायला होते. तर बघितले तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना 42,000 आज डिपॉझिट सुरू झालेलं आहे. तर या ठिकाणी 31 डिसेंबर 6:33 पासून जनरली मेसेज आहेत. अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचे आहेत. तर या ठिकाणी आपण बघेल तर अप्रेंटिसशिप MAPS जी योजना आहे तर त्यामध्ये 42,000 मिळायला सुरुवात झाली होती. मागचा एक फेज झालेला होता. तर आज या ठिकाणी दुसरा फेज जर बघितला तर इथे डिटेल जर बघाल तर तुम्ही साधारण क्लेम जे सबमिटेड झालेले होते त्याच्यापैकी 19,000 क्लेम, 19,000 प्लस क्लेम या ठिकाणी अप्रूव्ह झाले. मागच्या वेळी जो 5 कोटीचा जो फंड डिस्बर्स झाला, 5 कोटीचा जो फंड डिस्बर्स झाला तर त्यावेळी 11,000-1100च फक्त त्या ठिकाणी कॅन्डिडेट अप्रूव्ह झालेले होते. तर 1100 मुलांना, साधारण 1100-1200 मुलांना त्या ठिकाणी 5 कोटी वाटप झालं होतं. तर आज बघाल तर 19,000 प्लस या ठिकाणी अप्रूव्ह दिसत आहेत. त्यामुळे उरलेले वरचे 1200 जर वजा केले साधारण 18,000 म्हणजे 17,000 17,500 मुलांना या ठिकाणी फंड डिस्बर्स आज होण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारण 75 कोटीपर्यंत या ठिकाणी आज या 1-2 दिवसात वाटप होणार आहे. तर ज्यांचे क्लेम अडकलेले आहेत, बऱ्याच मुलांचे इश्यू आहेत, रिजेक्टेड झालेले आहेत, रिजेक्ट केले गेलेले आहेत, तर त्याबद्दल बरेच व्हिडिओज या ठिकाणी झालेले आहेत. तर चुका झाल्या, त्याचबरोबर कोणत्या चुका झाल्या, कशाप्रकारे करायचे आहेत परत रिक्लेम, मंथली क्लेम करायचे, मॅक्झिमम मंथली क्लेम करा, इयरली क्लेम कोणी करावा याचे सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. जर बघितले नसतील, काही डाऊट असतील तर हे जे क्लेम आहेत ते बघून घ्या. म्हणजे हे व्हिडिओमध्ये कशाप्रकारे क्लेम करायचे आहेत त्याची डिटेल या ठिकाणी टाकलेली आहे. इयरली कोणी क्लेम करायचं आहे, आधार सेटिंग कसं करायचं आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ डिटेल टाकलेले आहेत. मंथली क्लेम कसा करायचा आहे आणि यापूर्वी ज्यांना काही क्लेम मिळालेले आहेत त्यांचासुद्धा वेगळा सेपरेट व्हिडिओ पाठवलेला आहे. तर काही क्लेम मिळालेल्या बाकीचे क्लेम मिळणार नाही आहेत. तर ही सगळी डिटेल त्या ठिकाणी टाकली आहे. तर बऱ्याच जणांचे क्लेम डिलीटसुद्धा केले आहेत आणि परत एकदा रिक्लेमसाठी त्यांना ॲप्लाय करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर ज्या एरर येत आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी डिपार्टमेंटला कळवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि लवकरच बाकीच्या उरलेल्या मुलांना हा फंड जो आहे तो लवकरात लवकर डिस्बर्स होणार आहे. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर वेगळा काही इश्यू असेल कंपनीला शक्यतो विनंती करा क्लेम अप्रूव्ह करायला आणि BTRIC अटॅच राहा. आणि बाकी आम्ही मदत करतच आहोत. जेवढे काही डिटेल्स आहेत ते शक्यतो शेअर करत चला. आणि मॅक्झिमम डिटेल्स म्हणजे क्लेम आता राईज होत नाही, बऱ्याच जणांना एरर येत आहे ते आम्ही या ठिकाणी क्लेम राईज करताना म्हणजे रिक्लेम ज्यावेळी तुम्ही करायला जाल त्यावेळी तो क्लेमला अडचणी येत आहेत त्या आम्ही शक्यतो कशा सोडवायच्या, तक्रार कुठे करायची ते सुद्धा त्या ठिकाणी ईमेल ID दिलेले आहेत. तर हे तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला आहे. आता इथे बऱ्याच मुलांनी MHA-DBTचे पैसे आले त्याच्याबद्दल सुपर थँक्स पाठवलेले सुद्धा आहेत बघा. तर 500 रुपयेपैकी बऱ्याच मुलांना पहिला हप्ता त्या ठिकाणी जमा झाला होता. तर इकडे सुपर थँक्स 100 रुपये पाठवले आहेत, इथे 40 रुपये पाठवले आहेत. तर मुलांचे प्रेम या ठिकाणी, सबस्क्रायबरचं प्रेम या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. तर सगळ्यांनी जर काही इश्यू असतील तर या ठिकाणी क्लेम कसा करावा, पुन्हा कसा करावा, होत नसेल तर तुम्ही तक्रार कुठे करायची याचीसुद्धा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे. तर त्याची लिंक सगळी आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमचे क्लेम होतील आणि तुम्ही त्या ठिकाणी जो फंड आहे, आता तक्रार कुठे करायचा व्हिडिओसुद्धा लिंक खाली देत आहे.
तर यामध्ये तक्रार करण्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे ईमेल करायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे आणि लवकरात लवकर तुमचे क्लेम सगळ्यांचे पूर्ण व्हावेत अशी आमची इच्छा आहे. साधारण 31, बऱ्याच जणांना वाटतं की आज 31 डिसेंबर हा लास्ट डेट होता, तर या ठिकाणी 31 मार्चपर्यंत शक्यतो म्हणण्यापेक्षा त्याच्या अगोदर तुम्ही सगळी प्रक्रिया ज्या आहेत त्या पुढच्या जानेवारीमध्ये सगळ्या कंप्लीट करून घ्या, म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत सगळं फंडिंग जे आहे ते डिस्बर्स होणार आहे. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लवकरच तुम्हाला गोड बातमी 2025मध्ये मिळणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.